जिल्हा परिषद जे उमेश रमेश भांजे आहेत ह्यांची मूळ विचारसरणी ही काँग्रेस पक्षाची होती. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणणं त्यांचा एक ठेकेदारी मोठा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाला कुठेतरी अडचण येते भविष्यात, म्हणून त्याने आमदारला हात पकडून त्यांनी भाजपमध्ये गेले. काय नाही रमेश अण्णा एकदा सुद्धा कुणाला हात करत नाहीत, निवडून गेल्यावर ती तिकडेच जाते. ठेंगेल एक सुशिक्षित आहे. ठेंगेलच्या वडिलांचं कार्य बघितलं तर अतिशय उत्तम आहे. ती वडिलांच्या वडिलांचा वारसा चालवतील ही आम्हाला 100% खात्री आहे, म्हणून आम्ही ठेंगेलच्या बीजेपीचा नंतर सगळा राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. नुसता विकासच आहे, नावालाच विकास आहे, कागदावरच विकास आहे. त्या नेत्याने बाप बदलला म्हणल्यावर आम्ही सामान्य कार्यकर्त्याने आम्ही बाप बदलत नसतो. रमेश भांजे 2 वेळा पंचायत समिती उघडलेत, एकदा कारखाने वेळेला, प्रत्येक वेळेला त्यांच्या मागे जायचं. आम्ही का दावणीचं बैल नाही त्यांच्या. त्यांनी आमचं स्पष्ट मत आहे, रमेश भांजे किंवा कौचाळे सर यांना व्यक्ती विरोध नाही. आमदार साहेबांचं काम तर आमच्या गावाला तरी आमदार साहेबांनी जवळजवळ भरपूर कामं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही इतर गावं आणि बोराळे गाव हे दोन्हीचं जर कम्पेअर केलं, त्याच्यामध्ये बोराळे हे सुजलाम सुफलाम गाव आहे. शिंदे बाईनं काय सोडलाय खासदार बाईनं? त्यांच्याकडे वजन खासदार आहेत, त्यांनी सोडायचं पाणी. त्यांचा काय अधिकार आहे? सत्ता तुमच्या दोघांची. खासदार आहे तिथे. नाही खासदाराजवळ काय नसतं, पालकमंत्र्याजवळ असतं. हा मग तुम्ही खासदार कशाला निवडून दिलाय? मग आम्ही काय माहिती आहे बाईचं, त्या मॅडमचं काम आहे म्हणून दिलं. बिन पैशाची मत आहे ती. त्यांनी गावात 35-40 लाख रुपये त्यांनी चुराडा केला या गावासाठी फक्त आमदार साहेबांनी. तरी त्यांना मत कमी. नॉट रिचेबल म्हणून त्यांच्यावर टीका केलं होतं. पण रिचेबल असणार तुमचा आमदार किती काम करतो ही सुद्धा विचारणं गरजेचं आहे. कारण आज रिचेबल म्हणतोय माणूस हा, पण रिचेबल असताना सुद्धा काम झाली पाहिजेत. सर्वसामान्य प्रश्न सुटले. बातमी आली की 28 फेब्रुवारी नंतर पाणी, म्हणजे मार्च महिन्यात पाणी येणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होणार. म्हणजे केवळ भाजप सरकारी शेतकऱ्या जीवावर बसलंय. कोटीचा निधी आणला, कुठे गेला मग? आता आमदार विचारा पाहिजे, कागदावरच निधी आहे त्यांचा. जर निधी खरोखरच आला असता आणि जो खरं वापरला असता तर रस्ते चांगले दिले असते. नाव आहे त्या. मग रस्ता पूर्ण झाला सांगा मला. आमदारकीच्या अगोदर रस्ता सुरू झालाय, अजून रस्त्याचं काम सुरू आहे. मग असा जर निधी जर वापर करत असाल, मग नुसता कागदावरच निधी आहे ना तुमचा. प्रतिसाद खर्च करा ना किंवा जनतेचा विकास त्यांना काय नाही, ह्यांचा स्वतःचा विकास करायसाठी गेलेत. जनतेचा विकास, जनतेला यांची काय काळजी नाही. जनतेचा विकास करायचा असेल तर 4 लोकांना त्यांनी विचारलं असतं, बाबा मी असं पक्ष प्रवेश करतोय, मी जाऊ दे का? किंवा भारतनाचा बारकेचा एक ह्या गावामध्ये मानणारा अजूनही वर्ग आहे. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या ग्रामीण भागातला कौल नेमका काय, तिथले प्रश्न काय, ते निवडणूक नेमके कोणत्या मुद्द्याभोवती फिरते, त्या निवडणुकीतले नेमके प्रश्न काय हे करता जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगानं मी आता मंगळवेढा तालुक्यातली असणारी दामाजीनगर या जिल्हा परिषद अंतर्गत येणारं बोराळे गण या गणामध्ये खरं सध्याला मी आलोय. तर जिल्हा परिषदेच्या दामाजीनगरचं जर राजकारण बघितलं तर महावीर आप्पा ठेंगेल हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात रमेश भांजे भारतीय जनता पार्टीकडून मैदानात आहेत. हे जरी चित्र जिल्हा परिषदेत असलं, मात्र बोराळ गणातलं पंचायत समितीचं चित्र मात्र खरं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या भागामध्ये तिरंगी लढत या भागामध्ये लागणार आहे. खरं तर जिल्हा परिषद ह्या पद्धतीने जर चित्र स्पष्ट असलं तर लोक पंचायत समितीला नेमकं काय करणार आहेत ह्या भागातले, बोराळ गणातली, हे देखील बघणं त्या पद्धतीनं महत्त्वाचं आहे. आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही नेमकं कोणत्या मुद्द्याभोवती फिरते, इथल्या लोकांचा मुद्दा काय, इथलं प्रश्न काय येतं, तर तिथल्या लोकांना पाण्याची, रस्त्याची, आरोग्याची, विजेची ही सगळ्या मूलभूत योजना एकत्र लोकांना मिळते त्या का, आणि लोक कुणावरती विश्वास ठेवून लोक कुणाच्या पाठीमागे जाणार आहेत ह्या बोराळ गटातली, तर आपण त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. साहेब नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषदेचा अगदी तारीख जवळ आली आहे. 7 तारखेला मतदान, शेवटचे मोजके दिवस प्रचारात आहेत. काय तुमच्या दामाजीनगर गटामध्ये आणि या तुमच्या बोराळ गणामध्ये काय चर्चा चालू आहे? सध्याला पक्ष परिवर्तन जी सध्याला केले, म्हणजे कसं कौचाळे सरांचं जी उमेदवारी दिली ह्या ठिकाणी बोराळ गावामध्ये कमळ चिन्हावर, त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेले. त्यांच्या वडिलापासून ते त्यांच्या आजपर्यंत 2-3 महिन्यापर्यंत अख्खं काँग्रेसमध्ये होतं. भारतनाना म्हणा किंवा कुठल्याही काँग्रेस पक्षाला समविचार म्हणजे त्या मताशी सहमत होते. त्यांनी आता अलीकडं जी काही 2-4 महिन्यापूर्वी ज्याने अचानक कुणाला विश्वासात न घेता, कारण ह्या गावामध्ये बोरागाव हे मंगळवेढा तालुक्यातलं एक मोठं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आतापर्यंत परंपरा काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. ह्या गावामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग भरपूर आहे. ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी कुणालाही विश्वास न घेता किंवा स्वतःच 2-3 महिन्यापूर्वी उमेदवारी ठरवून त्यांनी स्वतःच भाजपमध्ये गेल्यामुळं जनता इथली खवळलेली आहे. भाजपमध्ये स्वतः गेले का वरनं काय दबाव आला काय? दबाव त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा त्यांच्या काय शाळेच्या स्वार्थासाठी म्हणा, ह्यासाठी त्यांनी भारतनाला सोडून त्याने कमळ हा चिन्ह घेतलेला.
भाजपचे कोण कार्यकर्ते या भागामध्ये आता जिल्हा परिषद बघितलं रमेश भाजप पण इकडे भारतानाच काम करतो सुरुवातीला आधी हा. ते पण भाजपमध्ये पंचायत समितीचे पण इकडे भाजपचे कुठे आहेत माणसं इकडे? ही मूळ जिल्हा परिषद जे उमेश रमेश भांजे आहेत ह्यांची मूळ विचारसरणी ही काँग्रेस पक्षाची होती. हा. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणणं त्यांचा एक ठेकेदारी मोठा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाला कुठेतरी अडचण येते भविष्यात म्हणून त्यांनी आमदारला हात पकडून त्यांनी भाजपमध्ये गेले. मूळ ही दोघं बी रमेश भांजे म्हणा किंवा कवचळे ही पूर्वी काँग्रेस पक्षाची विचारधारेची होती. जनतेचा विकास करा म्हणून भाजपमध्ये गेले म्हणजे जनतेचा विकास त्यांना काय नाही, ह्यांचा स्वतःचा विकास करायसाठी गेलेत. जनतेचा विकास जनतेला यांची काय काळजी नाही. बरं. जनतेचा विकास करायचा असेल तर 4 लोकांना त्यांनी विचारलं असतं बाबा मी असं पक्ष प्रवेश करतोय मी जाऊ दे का किंवा भारत नानाच्या बालकेचा एक ह्या गावामध्ये मानणारा अजूनही वर्ग आहे. भारत नाना जरी हयात नसले त्यांच्या चिरंजीवावर प्रेम करणारी जनता अजून बोळागावमध्ये आहे. जिल्हा परिषद हे चित्र स्पष्ट आहे पण पंचायत समिती लोक या गणामध्ये काय करतील इथलं? पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत आहे. एक घड्याळ आहे, दुसरं कमळ आणि तिसरी बॅट आहे. समविचार पक्षाकडून बॅट आहे पण सध्याला टक्कर घड्याळाचं काय चिन्ह मिळेल? घड्याळ म्हणजे ही भाजपची बी टीम आहे. मी माझा स्पष्ट आरोप आहे. मी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी शरद पवारला मानणारा कार्यकर्ता. मी शरद पवारच्या विचारधारेशी शाहू फुले आंबेडकरच्या विचारधारेशी सहमत असलेला कार्यकर्ता. ज्या वेळेला दुरंगी लढत असताना तिरंगी ह्या माणूस जी टाकलाय हा आमच्या गावातला किंवा आमच्या गटातला उमेदवार नसून तो मरोडे गटाचा आहे. ह्या ठिकाणी येऊन उमेदवारी टाकले लतीफ तांबोळे. लतीफ तांबोळे म्हणजे हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे पण हिथं मतं खाण्यासाठी हा प्रकार त्यांनी टाकलेला आहे. माझं तर स्पष्ट आरोप आहे की ही भाजपची दुसरी बी टीम आहे. पण त्यांचा तिकडला गट इकडे कसं चालणार भागते? ते असं ह्या मतं खाण्यासाठी कसं आहे ह्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार असल्यामुळं मुस्लिमची मतं ही बीजेपीला मतं जाणार नाही. ते मतं केवळ ही बीजेपीला न जाणारी मतं ही आपल्याला पडावं आणि समोरच्या त्यांच्या कमळाच्या उमेदवाराला फायदा व्हावा ह्यासाठी ही टाकलेली उमेदवार आहे. किती मतं द्या गणामध्ये बीजेपीच्या तसा आता कसं मुस्लिम मतं किती? मुस्लिम मतं भरपूर आहेत. तरी अंदाजे? आमच्या गावामध्ये एक नाही म्हणलं तरी 27-28 मतं आहेत. म्हणजे परिवर्तन मत आहे. तसं टोटल पूर्ण आमच्या गणात 3 ते 4,000 का 5,000 मतं आहेत मुस्लिम समाजाची टोटल आमच्या गणात पंचायत समिती गणात 5,000 मत आहेत मुस्लिम समाजाची. भरपूर मत आहे त्यांची. हा मग त्यामुळे ही कसं आहे माहिती आहे का त्याने जे टाकलेलं आहे ते टाकलेलं जी उमेदवारी ही केवळ त्यांना स्वतःला तर निवडून त्यांचं अजून एक बी सभा झाली नाही काय ह्या बोळागावमध्ये म्हणजे घड्याळीची त्यांना स्वतःला तर काय निवड त्यांना जी फायदा करायचा ते बीजेपीचे काढाल. फक्त तांबोळे आहे म्हणून इथलं आपले मुस्लिम समाजाची मतं पडतील. मुस्लिम समाजाचा उमेदवार असल्यामुळं मुस्लिम समाजाचा एक वर्ग तिकडे जाईल अशी अपेक्षा आहे. पण बोळाची जनता ही अतिशय सुज्ञ आहे. व्यवस्थित खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय सोडणार नाही उद्याच्या 7 तारखेला. तर हे जर चित्र स्पष्ट असलं या भागामध्ये तर भाजपचं हे राजकारण आजपर्यंत आपण वर्ण केंद्रावर राज्यात सगळेच बघत आले. पक्ष पडापडी इकडे लोक तिकडे पळवाय ते ग्रामीण भागामध्ये चालू आहे. ग्रामपंचायतीमध्ये शक्यता आहे ग्रामपंचायतीमध्ये असाच कारभार होईल. पण आता वरती जर तुम्ही जिल्हा परिषद निवडून देताना महावीर आप्पा ठेंगेल काय त्यांच्या पाठीमागे जायचं? महावीर आप्पा ठेंगेल एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. तो इंजिनियर आहे. त्याच्या वडिलाचं कार्य आम्ही जवळून बघितले. ते वडील त्यांचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळेला सुद्धा त्यांचं कार्य चांगलं आहे. 1 नंबर माणूस आहे. त्याला मतदान नवीन पाटी आहे कोरी पाटी आहे. रमेश भांजे 2 वेळा पंचायत समिती उघडलेत. याला कारखाने वेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्या मागे जायचं आम्ही का दावणीचं बैल नाही त्यांच्या आमचं स्पष्ट मत आहे रमेश भांजे किंवा कवचाळे सर यांना व्यक्ती विरोध नाही. आमचा फक्त विरोध कमळ या चिन्हाला आहे. कमळ या चिन्हाला जवळचेच भांजे इथले जवळचे जवळ आता कवचाळे सर आमचे पाहुणे आहेत. रमेश भांजे आता आम्हाला सासरवाडी आरळी आहे ती आरळी जवळची आहे. आमचं व्यक्ती विरोध नाही आमचं फक्त पक्ष विरोध आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारधारेची माणसं आहोत. आम्ही शरद पवार यांना कट्टर समर्थक आहोत. इथं बघा की आमदार साहेब या भागामध्ये मोठी कामं केली सांगतात जवळपास 300-400 कोटी. आता आमदार साहेबांचं काम सांगायचं झालं तर खासदारकी इलेक्शनला ज्यावेळेला चालू होतं खासदारकी इलेक्शन त्यावेळेला रस्ता उकरायला चालू होता. खासदारकी इलेक्शन झालं मतमोजणी झाले रस्ता बंद. पुन्हा ज्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषद आली रस्ता उकरायला चालू आहे. तुम्हाला दिसते मंगाडा बोळा रस्ता उकरायला अजून काय काम झालं नाही उकरायला चालू आहे. ही उद्या 7 तारखेला मतदान होऊ द्या ते बी काम बंद होते. पुन्हा कुठले इलेक्शन आलं का माझं वय. नमस्कार राजकुमार स्वामी. बरं काय कडक कपडे वगैरे घालून गावात निवडणुकीमुळे नाही पहिल्यापासूनच आहे असं आहे बरोबर इथे पंचायत समिती ह्या बारीन जे काय आमचे उमेदवार नौखे उमेदवार त्यांचं काम चांगलं आहे. तरुण तडफदार आणि शैक्षणिकदृष्ट्या चांगला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. सारिकाताई या ठिकाणी उभा आहेत आमच्या पंच समितीला. कुठल्या गटात? जिल्हा परिषद बोराले हा तीर्थक्षेत्र विकास आघाडी माध्यमातून आणि जिल्हा परिषदसाठी आपले ठेंगेल आहेत महावीर ठेंगेल. हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत. चांगला कामाचा अनुभव आहे आणि काम करू शकतील असं आम्हाला आशा आहे त्यांच्याबद्दल. ठेंगेला मानणार का इकडे
ठेंगेला मानणारा वर्ग मोठा आहे. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ठेंगेला मानणारा वर्ग म्हणण्यापेक्षा लोक ह्या ठिकाणचे जे काय प्राथमिक प्रश्न आहेत, जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत पडणारे, त्या प्रश्नावरती कुठल्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू पुढाऱ्यांनी कुठले केलेले नाहीत. त्यामुळे ते स्वतः जनताच या ठिकाणी त्यांना मतदान करायला तयार नाही. आज मतदान करायची इच्छा कोणाला पाहिजे, ज्यांना खरोखरच बदल पाहिजे, पण ह्या लोकांनी कामच केले नाहीत ना. आज मला सांगा, आमदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर या ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं बोराळे मंगळवार, अजून जावा 3 वर्षाला रस्त्याचं काम सुरू आहे. आज एक रस्ता वर्षभरापर्यंत पूर्ण झाला पाहिजे, पण तुमची निवडणूक आली का रस्त्याची कामं सुरू होते. आज 3 वर्षाला एका रस्त्याचं काम सुरू आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट, ह्या भागात पूर्व भागात कुठल्याही रस्त्याची कामं पूर्ण मला दाखवते त्यांनी, आणि ह्यांना मतं कसं टाकाय सांगा मला, सांगा ह्यांची रस्त्याची कामं व्यवस्थित नाही ते. आज या ठिकाणी घरकुल मंजूर आहे, जवळजवळ पूर्व भागामध्ये हजारो घरकुल आहेत. त्या घरकुलधारकांना एक आज नदीकाठला आमच्याकडे नदीच आहे, त्या नदीतला एक वाळूचा कण त्यांच्या घरासमोर आलेला नाही. आज शासन जी आर काढते त्या ठिकाणी मोफत वाळू, परंतु आजपर्यंत एक वाळूचा कण त्यांच्या घरापर्यंत गेलेला नाही. हे घरकुलधारक कोण आहे ते? तुमचेच आहेत ना, तुम्हीच घरकुल दिलेत ना. किमान वाळू मोफत तर द्या की त्यांना. तुम्ही जी आर काढणार कोण? तुमचा मुख्यमंत्री. मग तुम्हाला सगळी ताकद आहे. तुम्ही पहिला बाकी जे काय आहेत ना नियम अटी वगैरे सगळं बाजूला ठेवून पहिल्यांदा घरकुलधारक वाळू द्या आमची. बरं, आता तुम्ही म्हणताय रस्ता झाला काय काम झालं नाही, कोटीचा निधी आणला, कुठे गेला भागात? आता आमदार विचारा पाहिजे, कागदावरच निधी आहे त्यांचा. जर निधी खरोखरच आला असता आणि जो खरं वापरला असता तर रस्ते चांगले दिले असते. निधी रस्ते नाव आहे त्या. मग रस्ता पूर्ण झाला सांगा मला, आमदारकीच्या अगोदर रस्ता सुरू झालाय, अजून रस्त्याचं काम सुरू आहे. मग असा जर निधी जर वापर करत असाल, मग नुसता कागदावरच निधी आहे ना तुमचा, प्रत्येक खर्च करा ना किमान. जनते दिशाभूल करते वाटतं. चालूच आहे. बरं, बालकीन कसं वाढवलं पहिलं? बालक्यांचा तुम्ही आता विचार करा, गेल्या म्हणजे पोटनिवडणुकीला सुद्धा त्यांना मला वाटतं 3 ते 4 हजार मतांमध्ये त्यांचा पराभव झाला. आज एकीकडे सगळे घरंदाज पुढारी बिडारी सगळे आले, अगदी मोदी सुद्धा आला, त्या लाटेत सुद्धा भगीरथ बालकेंना 3 ते 4 हजार मतांनी पराभव त्यांचा झाला फक्त. याचा अर्थ त्यांचा विजय नाही, तो भगीरथ बालकेंचाच विजय आहे खरं. तुमच्या गावात काय लीड ना आले कायम सर, 98 मतांनी लीड मध्ये. बालके लीड मध्ये लीड नव्हते. हो, म्हणजे परिचारक पावतळे एकत्र असून पण एकत्र असून सुद्धा लीडवर आहे. आज भारताना बालकेंचं ते काम आहे ना, ते काम बोलते साहेब. हे काय जनता ठरवते शेवटी काय असेल ते. पुढारी ठरवत नाही, जनता ठरवते कोणाला काय करायचं काय नाही. पुढारी आज इकडे असतील, उद्या तिकडे असतील, परंतु जनतेच्या मनावरती ज्या आमदारांनी कोरलंय काम, ते काम बोलत असतं शेवटी. भगीरथ आहे संपर्क इकडे जास्त. भगीरथाचा संपर्क आहे की. आज मग यांनी नॉट रिचेबल म्हणून त्यांच्यावर टीका केलं होतं, पण रिचेबल असणारा तुमचा आमदार किती काम करतो ही सुद्धा विचारणं गरजेचं आहे. कारण आज रिचेबल म्हणतोय माणूस हा, पण रिचेबल असताना सुद्धा कामं झाली पाहिजेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले का? घरकुलचा तुम्हाला वाळूचा विषय सांगितला, पुन्हा तुमचा प्राथमिक शाळेचा, आज प्राथमिक शाळेचा दर्जा या ठिकाणी म्हणजे खालवत चाललाय. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक नाहीत. मग आज आमचे गोरगरीब मुलं जी शाळेत शिकते ते, त्या शाळेतल्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं पाहिजे, चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत, पण त्या शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर ती मुलं शिकतील का? आज इंग्लिश मिडियमकडे त्यांचं म्हणजे इंग्लिश मिडियमकडे चालले ती मुलं, ते त्यामुळे चालत ना. इथं आज ही प्रश्न कोण सोडू शकतोय? आमदार लेवलचा प्रश्न आहे हा, काय सर्वसामान्यांचा प्रश्न नाही. मग ह्या प्रश्नावरती आमदारांनी बोललं पाहिजे, आमदारांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. साहेब नमस्ते. नमस्ते. मला पहिल्यांदा सांगा, ह्या गणातलं बोराळ गणामध्ये पाणी व्यवस्थित येते का? रस्ते व्यवस्थित आहेत का? लाईट टाइमवर आहे का? इथं लोकांना इथं बाकीच्या सोयी सुविधा आहेत का भागामध्ये? रस्ते नाही, पाणी नाही. आता नदीला पाणी, आता महिना झाला नदीला पाणी नाही, नदी कोरडी पडले. आता पालकमंत्र्यांनी सांगितलं लगी उद्या पाणी येईल. आज 4 दिवस झालं पाणी सोडलंय, आणि काल पेपरला बातमी आली की 28 फेब्रुवारी नंतर पाणी, म्हणजे मार्च महिन्यात पाणी येणार. तोपर्यंत शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होणार. म्हणजे केवळ आणि केवळ भाजप सरकार शेतकऱ्या जीवावर बसलंय. पालकमंत्री लय प्रेम आहे मंगळ्यावर. काय नुसतं रिकाम प्रेम असून काय? प्रेम असेल तर त्यांनी लगी पाणी तात्काळ सोडायला पाहिजे होतं. रिकाम प्रेम काय 2 दिवस धावणार पुन्हा जाणार, पण नदीला पाणी नाही. तर हा बालकेचा पालिकेला समजला जात होता, परंतु आम्ही काय पाठीमागच्या निवडणुका बघितल्या, तर बालकेचा जे आलेख होता मतदानाचा, तो कमी होत आलेला दिसायला आल्या भागामध्ये. कमी नाही हाय, त्यात वाढत चाललंय, प्रमाण वाढत. गेल्या वेळेस काय तर 98-99 होता काय आघाडी आघाडी. हो, आधी जास्त होत ना. अहो आमच्यात बिन पैशाची मतं आहे ती. त्यांनी गावात 35-40 लाख रुपये त्यांनी चुराडा केला या गावासाठी फक्त आमदार साहेबांनी, तरी त्यांना मतं कमी आहेत. तरी विचार सांगायचा आहे, तुम्ही काय बालकेला निर्देश गेलाय, आमदार साहेबांनी विकास कसा करायचा होता? अहो, आमदार साहेब हा लोकप्रतिनिधी असतो. निवडणूक झाल्यानंतर भागाचा विकास करून लोक आपल्याशी करणं हे आमदारचं काम आहे. ते फक्त व्यक्तिद्वेष म्हणून, गाव द्वेष म्हणून बघून राजकारण करणं अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे. जे गाव विरोधात जाते त्या गावावरती अधिक भर देऊन त्या लोकांच्या समस्या सोडवणं हे आमदारचं काम आहे.
पण आमदार नेहमी उलट्या दिशेनं चालल्यामुळे आमदारला हे गाव पुन्हा सुद्धा लीड जाणार नाही. तुम्ही जो म्हणताय भालकेचा आले कमी झालाय. पहिल्या नानाला 95,000 मतं होती, त्याच्यानंतर 1,03,000 झाले, आता त्याच्यानंतर 1,15,000 झाले. जनतेचा वाढता आले काय, फक्त आर्थिक दृष्ट्या थोडं सीट अडचणीत आल्यामुळंच अवताडे यांचा विजय झालेला आहे. 2029 ची ही रंगीत तालीम आहे. 2029ला आज सांगतो या बसवेश्वर चरणी की भगीरथ दादा हे 29चे आमदार आहेत. आता इथं भाषण बघितलं तर आमदार साहेब म्हणतात की आम्ही विकासावर बोलतोय, आम्ही काम जे केलं ते सांगतोय. मग समोरच्या उमेदवाराकडे विकासाचा मुद्दा नाही तर काय फक्त टीकाच करतील. आम्ही कुणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. भाजप ही दत्तक पुत्रांची पार्टी झाली. 2029ला भाजपचं नामकरण सोहळा होईल, दत्तक पार्टी म्हणून भाजप पुढे येईल. कोण कोण उचल तुमच्या भागात दत्तक कोण कोण घेतली? आता छोटू सर कवचाळे सरांना दत्तकच घेतलंय. भांजे 6 महिन्यापूर्वी भगीरथ दादा बालकेकडेच होते, त्यांनाही टेंडरचं आम्ही देऊन त्यांनी दत्तकच घेतलंय. कारण आपल्या इस्टेटीला हात लागू नये म्हणून इस्टेटवाली दत्तक घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. अहो ते विकास करायसाठी भाजपमध्ये गेली काय दत्तक काय विषय? कोण म्हणतं विकास केला असता तर तुम्हाला इथपर्यंत लोकांपर्यंत गल्ली बोळात पालकमंत्र्याला यायची गरज भासली नसती. आता पाहिजे साहेब जवळ जे हाकेच्या अंतरावरती त्या मात्र दिलं पैसे इकडे जवळ कार्य मध्ये देखील आदो ह्यांगा निनगे ಹೇಳ್ತಿ पंचायत समिती बत्तो रमेश भांजे हान कारखाना बत्तो रमेश भांजे हान टेंडर तोंडलग रमेश भांजे हान ಎಲ್ಲಾನೇ रमेश भांजे ಮತ್ತೊಂದು ಮಂಚ ಆದನ್ ಇಲ್ಲ कायम सगळ्या गोष्टी रमेश भांजे येतात. पण तरी पण काय विकास नाही इथला. काय नाही रमेश अण्णा एकदा सुद्धा कुणाला हात करत नाही, निवडून गेल्यावर ती तिकडेच जाते. ठेंगेला काय विश्वास ठेवाय आपण ती तिकडे लांब ठेंगेल एक सुशिक्षित आहे. ठेंगेलच्या वडिलांचं कार्य बघितलं तर अतिशय उत्तम आहे. ती वडिलांचा वारसा चालवतील ही आम्हाला 100% खात्री आहे, म्हणून आम्ही ठेंगेलच्या माग आहे. लय म्हणते त्यांची दादागिरी आणि दहशतवाद मिटवायच्या भागात. हो सगळेच दादागिरीवाले आहेत. भाजपमध्ये काय कमी दादागिरीवाले आहेत काय? ही सरळ पालकमंत्री दम देतोय, निधी आणतो, तुम्हाला देत नाही. निधी येणं ही लोकसंख्येच्या ह्याच्यावरती डिपेंड असतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल होते. त्यांचा निधी अजून येतोय. निधी देणं ही त्यांचं काम नाही. लोकसंख्येच्या मानानं 14वा 15वा 16वा 18वा वित्त आयोग लागू केलेला आहे शासनानं. आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे निधी देणं गरजेचं आहे. निधीचा कुणीही फारस करू नये. पंचायत समिती काय तो काय पडला तिसरा फायदा होईल का? काय होणार नाही. घड्याळ ती येणार नाही, काय नाही. घड्याळ म्हणजे भाजपची बी टीम आहे इथं. हो. का बरं झालं असे का त्यांनी उभा केले? त्यांनी उभा केले, त्यांना अंदाज आलता की मागासवर्गीय थोडी मुस्लिम बहुबल मत आपल्याकडे खिचली तर कमळ येईल. परंतु आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे मतदार सुज्ञ ती काय घड्याळाकडे जाणार नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाकडे झेंडा पडत नाही. 101%. किती पण पावर वापरत किती साम दम दंड वापरण्याचा प्रयत्न केला तर जनता आता झुकणार नाही. ठीक आहे. ही करतो प्रतिक्रिया महत्वाचे. लोक या भागातले सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत लोक, आणि कोण विकास करणार हे लोकांना खऱ्या अर्थानं माहिती, त्यामुळे लोक जाणार म्हणते. नमस्कार. बोला. वय 73 का? बर एकदम जुना माणूस आहे. काय चालू आहे? काय सगळी सांगते खरं सांगते काय आता ते जे काय दिसतंय की तुम्हाला काय ह्यानी सांगायचं काय करा, सगळ्या समाजालाच माहिती आहे ना. तुमच्या गावात बाहेरच्या लोकांना काय माहिती? हे सगळ्या गावाला ही सेंटर आहे बोराळ म्हणजे हे 6 गावचं सेंटर आहे. विकास फक्त काँग्रेसच करू शकते, दुसरं कोण करू शकत नाही. काय केले काँग्रेस होती एवढे दिवस? काय केले काँग्रेसने? आता काय केलं नाही मला तुम्ही सांगा. पण आता काय झालं एवढं तुम्ही सांगा वाटलं तर. काय ते रस्त्याचं काम चालू आहे कुठं? कुठं आहे? मग ते आता 3 वर्ष झालं चालूच आहे किंवा 15 किलोमीटर फक्त 3 वर्ष झाले. 400-500 कोटी निधी आणलाय, कुठे बंधारा बांधला, कुठे काय केले म्हणते. आता ते कोटी कशाला म्हणते हे मी काय बघितलं नाही. आलं का लक्षात? आणि ते मी म्हणतो 4-5 कोटी जरी आलं तरी रोड झाला असता नाही. 500 कोटी कशाला हो? 5 कोटी सुद्धा रोड होतच की का नाही म्हणताय? होतय नाही. सिद्धापूरचा रस्ता बघा तुम्ही, अर्ध बोट त्याचं हे असतंय हो, नुसतं त्याचं काय डांबरीकरण. ते अर्ध बोट काय 15 दिवसात पुन्हा उकलतंय. पुन्हा आणि त्याला वरनं टॅप लावायला ती पुन्हा एक 10 लाखाचं टेंडर असतंय, ती बी ह्यानीच घ्यायचं. आलं लक्षात? दादा नमस्ते. नमस्कार. काय ना लक्ष्मण बसवंत सरकार कोण आहे? सरकार कोण आहे? आपलं सरकार, आम्ही सरकार आहे. स्वतः सरकार? हो. गावात सरकार म्हणून फिरताय? हो. सरकार कोणा मागायला आता इकडे जिल्हा परिषदला? जिल्हा परिषद गट हे सर्व फुटून मतदान होणार आहे. एक सरळ कुठलं मतदान होणार नाही. नाही पंचायत समितीत आपण बोलूया थोडं. पंचायत समितीला आमच्यात बाई येणार आहे. कोण बाई? बाई कोण उभारले ते येईल. बर. जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदला फुटून मतदान होतंय.
हा हम्म. कोणाकोणाचा विभागणी होईल? दोन रमेश भांजे हम्म. आणि ठेंगेल हा दोन ह्याच्यात होईल. बर पण कोणा मागे जातील लोक जास्त? ज्यादा ज्यादा कोणाला काय सांगता येत नाही दादा. पण कोणा मागे गेली कारण पाहिजे लोकं? तुमचं मतदान तुम्ही फिक्स आत गेल्यानंतर किती जणांना कोणाला टाकणार आहे हे तुम्हाला आता अजून तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही. बरं ते झालं पण कामाचा माणूस कोण आहे इथं? कामाचा माणूस आतापर्यंत एक बी कामाचा मिळाला नाही. बर एक बी कामाचा नाही. आश्वासन दिली सगळे नुसतं आश्वासन आहे. रोड बघा काय रस्ता आहे ते. सिद्धापूरला जावा, आरळीला जावा, आपलं राठोडीला जावा, मंगळवेढला जावा, हा काय रस्ता आहे ते. सदस्याचं दादा मुलाखत घ्या तुम्ही. दादा पवार पवार साहेब बर काय म्हणतात पवार साहेब जिल्हा मी परिषद काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हम्म. आदरणीय खासदार प्रणिती शिंदे यांचा हा. विश्वस्त कार्यकर्ता. हा. या तालुक्याचे 40 वर्ष ज्यांनी मारवाडी वकील पुढारी होते हा. त्यांचा मी मानसपुत्र आहे. बर पण या तालुक्यामध्ये हा. आम्ही समविचारीची मुळी बांधून वजरमुठ बांधून हा. आम्ही लढा देत आहे आमदारांच्या विरोधात. हा. आमदार जे म्हणतात 3.5 लाख 3.5 कोटी हजार 4 कोटी 4,000 कोटी आलं. हा. कुठल्या पद्धतीचं काय आलेलं नाही आणि कुठले रस्ते झाले नाहीत. उदासीन आहे. आम्ही 2-3 दिवसाखाली पालकमंत्र्यांना विचारलं हा. बाबा टिपूसभर पाणी नाही, शेतकरी मार लागले, हा. पाणी सोडा. हा. म्हणजे उद्याच्या उद्या सुटलो. आणि काल तर पेपरला 28 तारीख काढली आहे. हा. शेतकरी इथला राहिलेला नाही, शेतकरी संपलेला आहे. मग शिंदे बाईनं काय सोडलाय खासदार बाईनं? हा त्यांच्याकडे वजन खासदार आहेत त्यांनी सोडायचं पाणी. त्यांचा काय अधिकार आहे? सत्ता तुमच्या आहे दोघांची. अहो खासदार आहे तिथे. नाही खासदाराजवळ काय नसतं, पालकमंत्र्याजवळ असतं. हा हा मग तुम्ही खासदार कशाला निवडून दिलाय मग? आम्ही काय माहिती आहे बाईचं, हा त्या मॅडमचं काम आहे म्हणून दिलं आम्ही. द्या म्हणायचं पाणी त्यांना मग सोडून आलं. पालकमंत्र्याला विचारा, आम्हाला कशाला येतात विचारा. हा. मालक आहे ना जिल्ह्याचा. हा. सरकार भाजपचं आहे हा, पण खासदार आहे ती वर. असं ऐका माझं. हा. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं आहे. हा. तुम्ही आमदाराचा उजवा हात असेल का सोडा हा. किंवा त्यांची भाग घेऊन आला असाल तोही भाग आम्हाला म्हणायचं नाही. हा. आम्ही कोणाचं नाव घेणार नाही. हा. या ठिकाणी हम्म. समविचारीची वजरमुठ हा. यावेळी गुलाल लागणार आहे या गटात. मग तुम्ही 5 वर्ष कुठलंही काम सांगितलं म्हणणार सरकार त्यांचं आहे, मग ताई काय करणार काम इकडे प्रणिती शिंदे? ताईंनी काम चांगलं केलेलं आहे. आमच्या हायस्कूलला हा. 20 कोटी रुपये दिलेत मॅडम. कधी दिले तर? 2-3 महिने झालं. बर आता हायस्कूलचं बांधकाम बारक्या बाळाशी खोल्या बांधकाम चालू आहे. हम्म. अत्यंत कार्य थोराच्या मॅडमचं. बर असा खासदार पुन्हा या जिल्ह्याला मिळणार नाही हा. शिंदे साहेबांनंतर. त्यामुळं काँग्रेस पहिल्यापासून आहे इथं. हा हा आणि काँग्रेसला मानणारा वर्ग चांगला आहे. ठेंगेली दिलं निवडून. 100% बर आला म्हणून समजा. आणि बांजी साहेब आम्ही कोणाचं नाव घेत नाही. हा ठीक आहे, आम्ही कुणाचं नाव घेत नाही. तर ठेंगेल साहेब निवडून त्या चर्चा करता भागातून बघायला मिळते. तरुण मित्र आमचा दादा काय म्हणतो? दादा नमस्ते. काय दाढी बिडी काय गावात राहायला लागतं काय रुबाबात? बर काय इकडे जिल्हा परिषद रुबाब कोणा नाही इकडे आहे आमदार साहेब गटाचा जोर आहे इकडे. आहे ना? बरं काय होतं आमदार साहेब काय काय काम आहे त्या भागामध्ये? रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, कुठला रस्ता? बोराळे मंगळा असेल, किती दिवसापासून आम्ही लोक सगळे चालूच आहे की रोड काम चालूच आहे की. काम चालूच आहे ना. काम बंद दिसलं तुम्ही आता कुठल्या रोडने आलाय? हा त्याच रोडनं आलो की. काम बंद दिसलं, काम चालू आहे का नाही? हा. रस्त्याचं काम चालू आहे. वेळ लागणार आहे काम व्हायला, निधीची तरतूद व्हावं लागणार आहे. बजेटच्या सगळ्या गोष्टी बघून ते काम होत असते. पण आता मध्ये काय रस्ता मंजूर झाल्यानंतर काय लगेच पैसे येऊन खात्यावर पडत नाहीत. बरं आता आमदार साहेबांची पोटनिवडणुकीतली 2.5 वर्ष झाली, आता ही 1.5 वर्ष झाली. त्या 2.5 ते 4-5 वर्ष काम झालं नाही ते. अहो मंजुऱ्या मिळण्याला उशीर लागेल का नाही? का तोंडातनं शब्द निघाला म्हणजे काम होतंय असं कुठल्या गोष्टी आहेत त्या? बरं पाण्याचं काय झालं? पाणी जानेवारी महिन्यात येते पहिल्या आठवड्यात म्हणजे या भागात. आता पाणी आलं नाही. पाण्याचा काय विषय, वरल्या 2-3 बंधाऱ्यामध्ये पाणी अजून असल्यामुळे हा. ती पाण्याच्या नियोजनानुसार ते अधिकारी पाणी सोडणार आहे. आणि पालकमंत्र्यांनी शब्द दिलाय की 1-2 दिवसात पाणी या ठिकाणी येईल. तर निश्चितपणाने पाणी येईल. पालकमंत्री लई लोक टीका करायची बरं काय बारीक बारीक गोष्ट लक्ष घालायची. मग ज्या जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये पालकमंत्री लक्ष येतं. पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्र्याचं लक्ष घालायचा विषय म्हणजे सत्ता आणून लोकांवरती दबाव आणून ह्या गोष्टीसाठी पालकमंत्री या ठिकाणी फिरत नाहीत. वर्ण पक्षाचा आदेश आहे. पक्ष लोकांपर्यंत पक्षाच्या योजना असतील किंवा सरकारच्या ज्या काही योजना असतील ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून आजपर्यंत पालकमंत्री कधी गावात सभा घ्यायला येत नव्हता. लोकांना काय योजना आहेत, जिल्हा परिषद मध्ये काय चालतं, पंचायत समितीमध्ये काय चालतं, ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात. कुठलं काम कुठल्या खात्याकडे असतं ह्या गोष्टीची जाणीव या लोकांना व्हावी यासाठी पालकमंत्री फिरतात. आणि काय चुकीचं, पालकमंत्री जर ग्राउंड लेवलला येऊन फिरत असतील, तुम्ही नाही आल्यावर बी नाव ठेवणार आणि आल्यावर बी नाव ठेवणार.
आता ही खरं तर बघायला गेलं तर जे तुमचे रमेश भांजे आहेत जिल्हा परिषदला ते भारतनानाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये काम केलं, त्याला उचललं. त्या भागामध्ये पंचायत समितीला पण तीच परिस्थिती आहे. ज्यांनी कमळावरती आता उमेदवार आहेत ते पण भारतनानाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये, ते पण भाजपमध्ये त्यांना उचललं. तुमचा कोण आहे कार्यकर्ता इथं भाजपचा मूळ, त्याला का तुम्ही तिकीट देत नाही? तिकीट देण्याचा विषय राजकीय समीकरण हे बेरजेच्या राजकारणावर राजकारण चालत असतं हा. नाही. त्यामुळं हा भाजपमधनं काँग्रेसमध्ये आला की काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेला हा. हा विषय गौण असतो. हा. बर. निष्ठावानाला आधी विचारणा केलेली असते, मग ह्या सगळ्या विचारणा ह्या सगळी समीकरण घडलेली असते. हा. निष्ठावानाला डावलून कुठलाही कार्यक्रम आमदार साहेबांनी आजपर्यंत घेतला नाही. हा. निष्ठावानाला विचारात घेऊनच हे तिकीट फायनल झालेलं आहे. बर. हा. त्यामुळे लोक स्वीकारतील का? तुम्ही म्हणणार नाही बालकीचा निश्चितपणे स्वीकारतील, निश्चितपणे स्वीकारतील. हा. आमदार साहेबांचं काम आहे. हा. आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये आजपर्यंत न झालेला मिळालेला निधी, हा. आजपर्यंत न झालेली कामे हा. या मतदारसंघामध्ये केले आहेत. आपला तामदडीचा बंधारा असेल, अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. हा. मग तुम्हाला फुटून गेले उमेदवार चालते तुम्हाला तुमच्या भाजपमध्ये? फुटायचा विषय नाही ना. हा. काँग्रेसमध्ये गेले उमेदवार तुम्हाला चालते तिकडे? नाही फुटायचा आणि काँग्रेस, मी सांगितलं ना आता तुम्हाला, हा. राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे. हा. तो कोण कुणीकडनं आलाय, कोण कुठनं आलाय, निष्ठावान तुम्हाला सांगितलं ना मी, निष्ठावानाला विचारणा केलेली आहे. हम्म. त्यानंतर हे सगळ्या समीकरण गाठली गेलेली आहेत. बरं, तर ही प्रतिक्रिया आहे. निष्ठावंताला खरं पहिलं विचारून खरं ही बेरजेची समीकरण घातली जाते. म्हणतात दादा नमस्ते. हो. नमस्ते. तुमचं काय नाव? चनवीर लंगोटे. बरं, काय करता काम? शेती काय? शेती. बरं, काय चर्चा जिल्हा परिषद वातावरण तापायला लागले इथं वरच्या बाजूला बघा, इथं ठेंगेला इथं तुमचे भांजे साहेब आहेत. कसं बघताय कोण चित्र इथलं? नाही, आता कसं माहिती आहे का, आमच्याकडचं वातावरण तापलेलं आहे. तर मी सगळ्यात जास्त मतदाधिक्य ही बीजेपीचं आहे आणि इथे बीजेपीचंच मतदान होणार आहे सगळ्यात जास्त. आणि जयश्रीताई कौचळे आमचे प्रॉपर बोराळचे उमेदवार आहेत. त्यांचं महिला सक्षमीकरणासाठी चांगलं काम आहे त्यांचं. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि महिलांचा पूर्णपणे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राष्ट्रवादीकडून उभा राहिलेले तांबोळे साहेब, त्यांचा फायदा होईल वाटतं इथं बीजेपीला या भागामध्ये मता विभागणी झाल्यानंतर? मताची विभागणी आता ती त्यांच्या पक्षाचं किंवा त्यांच्या काय ती समाजाचं असं त्यांचं काहीतरी समीकरण आहे, ती त्या दृष्टीने त्यांनी चालली. ती त्याचा फायदा होईल का भाजपला? त्याचा काय फायदा नाही लागेल. तुमचा त्यांचा काय विषय नाही? काय नाही विषय. बर, काय आमदार साहेबांनी काय काय मोठी काम सांगितले गावात? मी तुम्हाला आता आमदार साहेबांचे काम तर आमच्या गावाला तरी आमदार साहेबांनी जवळजवळ भरपूर कामं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही इतर गावं आणि बोराळे गाव हे दोन्हीचं जर कम्पेअर केलं, त्याच्यामध्ये बोराळे हे सुजलाम सुफलाम गाव आहे. त्याच्यामध्ये आता मी ग्रामपंचायत सदस्य पण आहे. सगळ्यात जास्तीत जास्त कामं आम्ही बोराळ गावामध्ये केलेले आहेत. वाडी वस्ती असू द्या, तिथपर्यंत रस्ते पोहोचलेले आहेत. शेती वाट रस्ते आहेत, शेतीसाठी जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते सुद्धा रस्ते केलेले आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी काय गरजेची गोष्ट होते ती आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही भरपूर केलेलं आहे. एवढे आमदार साहेबांना कामं करून एवढा निधी देईन, लोक सांगतात की आर्थिक पॉवर मोठी वापरून देखील हे बोराळगाव पालखीला लीड केले या निवडणुकीत 24 ला. बालकीला नाही लीड, 98 मतं लीड आहे बालकीला गावात. हा तेवढं. आता कसं आहे माहिती आहे का, ते थोडंफार मागं पुढं होत असते, काही समीकरण जुळते ती न जुळते काय ती पण म्हणते ती काय. आता म्हणजे आमदार साहेबांना लीड किती जाणार गावात? आता कसं आहे माहिती आहे का, आमदार साहेबांना कायम लीड आहे बोराळ गावामध्ये. पण ते आता आणि जे काय आता इतर पक्षातले लोक, आता काँग्रेसचेच लोक आता बीजेपीकडे आले, त्याच्यामुळे आता त्यांचा भालक्यांचा विषय ह्या गावातून संपलेला आहे. पुढारी गेली खालची जनता, पुढारी जरी जनता तर सोबतच असणार आहे ना त्यांच्या. त्यामुळे बीजेपी झेंडा फडकणार 100% आहे. काय म्हणता? आमच्या नेत्याने बाप बदलला म्हणल्यावर आम्ही सामान्य कार्यकर्त्याने आम्ही बाप बदलत नसतो. नाही. हा, तुम्ही गेला. जे निष्ठावंत आम्ही पहिल्यापासून तुमच्या मागे आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही पक्षांतर करता, तिकडे जाऊन तिकीट घेता आणि एवढ्या दिवस जे आम्ही तुमच्या मागे पडलो त्याला काय अर्थ आहे का? बर, मग कोण गेलं इथे बीजेपी मध्ये? बीजेपी मध्ये दोन्ही पण उमेदवार इथले आहेत ना, ते बीजेपी मध्ये गेले. अगोदर ही नानाचीच माणसं होती. हे मान्य नाही लोकांना, सामान्य लोकांना मान्य नाही. जे धनदांडगी आहे ती, पुढारी आहे ती, गावातले सदस्य असेल, सरपंच असेल, त्यांना मान्य. विकास करायला गेले होते तिकडे बीजेपी मध्ये, विकास करतील की ते धनवे? कोण बीजेपी मध्ये गेले सगळे? बीजेपीचा नंतर सगळा राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. नुसता विकासच आहे, नावालाच विकास आहे, कागदावरच विकास आहे. हा, मग ग्राउंड लेवलला काय आहे का? बरोबर आहे.
काय काय ग्राउंड लेवलला काय काम आहे भाजपच्या इथं? अहो ते ग्राउंड लेवलचं ती पुढचं वरचं मंत्रालय रस्ते बिस्त सोडा, आम्हाला ग्रामीण भागात सर्वसामान्याला आर्थिक मदत असू दे, उभा राहत मी तिथे उभा राहते. रमेश भांजे गावातले उमेदवार आहे मॅडम, हा. आमचं सोडून गाव जाऊन बायाशांचं कोण मुलाखत घ्या, महिलांचं संघटन करणे, त्यांना समजावून सांगणे, साक्षरतेचं प्रमाण सांगणे, बाबा चूल आणि मूल करत बसू नका, व्यवहारात या. हा. एखाद्या विधवा बाईला कोणी 10 रुपये देत नाहीत. हा. बचत गटाच्या माध्यमातून म्हणा, आर्थिक दृष्ट्या आमच्या मॅडम सगळ्याला सहकार्य करतात. एक मॅडम सहकार्य करतात. कार्य ऐकून घ्या, भाजप किंवा भालके ही विषय सोडून वैयक्तिक माणसं. वैयक्तिक माणसं, वैयक्तिक आमच्या प्रापंचिक घटनामध्ये आम्हाला उपयोगी पडणाऱ्या, आम्हाला काय आमदार येऊन एक आमची अडचण भागवणार नाही. आमचं मूल आजारी पडलं तर कोण आमदार भालके येऊन दवाखान्याला नेणार नाही. ती हाक मारेल त्यावेळी आम्हाला येऊन उभा राहणारी माणसं, त्याच्या पाठीमागे जनता जात असते. कुणी बदलला, आमदार आला किंवा भालके आला, त्याच्याशी आमच्या गावाशी किंवा आम्हाला सर्वसामान्य लोकांना त्यांचं काय घेणं देणं नाही. भाजे साहेब पंचायत समितीत होते, हा, त्यांनी मी तुम्हाला विचारलं त्यांच्या माध्यमातून गावात काय काम झालं, मला काय दाखवतो तुम्ही? अहो त्यांनी कामं केली, ती त्यांच्या हातून होते तेवढं कामं करत काय असतील. दाखवतात ती कामाला? आम्ही ते राजकारणी माणसं तुम्हाला त्याचं उत्तर देतील. हा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला नाही, नाही, गरजा मला माझा येते. प्रश्न तुम्हाला समजला नाही. त्यांनी या भागामध्ये जी काय कामं केली असतील, 2 केली असतील, 3 कामं, कशाचं काय काम पाहिजे झालंय साहेब, बालाजीनगरचा रस्ता पूर्ण झालाय. कोणी केलाय? आता आमच्या रमेश भांजेनीच केलाय, त्यांचेच टेंडर होतं त्यांनीच केलं, त्यांचेच खडी क्रेशर त्यांनीच केलंय सगळं इथं. हा, हीच कामं त्यांची विचार, ही कामं त्यांनी माध्यमातून केली. तेही त्यांनी केली. हा. ह्याच्यापेक्षा सामाजिक कार्यावर खरंच एका गरजवंताला जी उपयोगी पडते ती, त्यावेळी ती माणसं उभा राहते. ती बाहेरचा माणूस आम्हाला येऊन इथं आम्हाला काय झालं की दुसरं कोणी येणार नाही, आम्हाला उचलून न्यायला हीच माणसं आहे. ती आर्थिक मदत असू दे, काय असू दे, ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी ती उभा राहते. ती त्याच्यामुळं ती कुठे जातील तिथे थांबते. ती पक्ष अगर असलं का ना, मी मुस्लिम समाजाचा उमेदवार भाजपची आहे. ती त्याच्याच काय घेणं देणं नाही मला. ती तुम्हाला भाजपने तिकीट दिलंय का, तुम्ही समविचारीच आहे माणूस आहे ना. मॅडमचा स्वभाव चांगला आहे, मॅडमची मदत करण्याची, सामाजिक कार्य करण्याची वृत्ती आहे त्यांची. त्यांचं माहेर इथलं जवळचं आहे, शैक्षणिक क्षेत्रात ते आहे. ती मुलीशांना चांगले संस्कार शिकवण्याची त्यांची वृत्ती आहे. त्याच्यामुळं आमचं गाव ही सर्वसामान्य लोक मॅडमलाच मतदान करणार. कमळ फुलणार. हा, कमळ फुलणार, जोरात का अडचण येईल? जोरात फुलणार. ऊन लय अहो पडतंय. लिहून ठेवा कुठं तर, असं कमळ निवडून आलंय, मॅडम निवडून आले. पाणी कमी पडलं तरी पण खाल्लं. त्या काळ्या दगडावरची पांढरी रेष, हा, मॅडमच येणार. मॅडम येणार. ठीक आहे, काय जरी झालं तर मॅडमच येणार अशी तर चर्चा या भागामध्ये सध्याला बघायला मिळते. बालकं, आमच्या घरातली बालकसच सांगते ती मॅडमला मतदान टाका पप्पा म्हणून. बर, ही खरं तर बोराळ गावची प्रतिक्रिया ग्रामीण भाग आहे. खरं तर पण एक गोष्ट लक्षात येते की ग्रामीण भागातली लोक ही स्पष्टपणे आपली मतं मांडते. ती जे त्यांच्या मनामध्ये किंवा जे राजकारणामध्ये या भागामध्ये चालू आहे ते खरं तर अनेक लोकांनी परखडपणे आपलं या मत या भागामध्ये मांडलंय. सुरुवातीला खरं तर त्या ठिकाणी ठेंगील यांना मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी चर्चा सुरुवातीला बघायला मिळत होती. कारण भारतनाना भालके यांचं या भागामध्ये काम असेल, त्यांचं संपर्क असेल किंवा या भाग खरं तर अनेक लोकांनी सांगितलं की हे अनेक दिवसापासून हा भाग बोराळगण खरं तर भालकेला लीड देत गेले. आता जिल्हा परिषद देखील लीड मिळेल. आणि दुसरी गोष्ट त्यांनी देखील सांगितलं की आमदारच्या माध्यमातून काही कामं झाली नाही, ती विकास झाला नाही, निधी कागदावरती सांगितलं जातोय. दुसरा गट आपल्या या ठिकाणी बघायला मिळाला की भारतीय जनता पार्टीने मोठी कामं केली. ती पालकमंत्र्यांचं विशेष लक्ष या भागावरती आहे. खरं तर पाण्याचा प्रश्न वरती पाणी नसल्यामुळे किंवा काय अडचणी असल्यामुळे पाणी अजून आलं नाही, अशा एकूण संमिश्र प्रतिक्रिया खरं तर बोराळ गणातून आपल्याला बघायला मिळते. त्या सगळ्यात महत्त्वाचं या भागातल्या जिल्हा परिषदेचं गणित स्पष्ट आहे, तिरंगी लढत आहे. पण या तिरंगी लढतीमध्ये म्हणजे पंचायत समिती गणामध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व लागणार हे खरं तर अस्पष्ट आहे. लोक कुणाच्या पाठीमागणार हे देखील अस्पष्ट आहे. खरं तर राष्ट्रवादीने जो उमेदवार दिला आहे तांबोळी साहेब, त्यांच्या पाठीमागं मुस्लिम समाज नेमकं काय करणार हे देखील खरं तर अजून देखील संशोधनाचा ठिकाणी विषय. परंतु ह्या संमिश्र प्रतिक्रिया ऐकल्यानंतर बोराळमध्ये नेमकं कुणाचा कौल सांगता येईल खरं तर अस्पष्ट आहे. कारण आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या प्रतिक्रिया घेऊन लक्षात येते की त्या गावात नेमका कौल कोणाला असणार आहे. परंतु बोराळ गटाचा गण खरं तर हे 9 तारखेला त्या ठिकाणी मतदान पेटीतून उघड होईल. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, बोराळे.